पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे. पालकमंत्रीपदाचं 99% वाटप देखील पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील. मराठी माणसावर अन्याय झाला की त्याची परिस्थिती काय होते हे महायुतीच्या सरकारनं करून दाखवलेलं आहे. पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे. पालकमंत्रीपदाचं 99% वाटप देखील पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील. साहेब, बारसू आणि गोडेपल्ली राजापूरमध्ये आहे. विधानसभा इलेक्शनच्या दरम्यान त्याचे उमेदवार निवडून आले ते म्हणाले की 2 आपण प्रोजेक्ट आणणार आहोत. फायनली हा विषय संपला तर काय साधारणतः पर्सेंटेज आहे का आपल्या डोळ्यासाठी? नक्कीच आहे. बघा, इलेक्शन होऊन 1 महिना पण झालेला नाही. त्याच्यामध्ये काल संध्याकाळी 8 वाजता मंत्रिपद जाहीर झाली. उद्योग विभाग पुन्हा एकदा माझ्याकडे आलेला आहे. आता आपण वॉरपुटिंगवर काम करून राजापूरमध्ये देखील प्रदूषण विरहित बेरोजगार मुलींच्या हाताला काम देणारे चांगले प्रकल्प राजापूरमध्ये आणू आणि त्याच्यातनं फार मोठा रोजगार उपलब्ध करू. साहेब, महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय अत्याचार वाढलेले वाढत चाललेत. आपल्या 2-4 घटना आपण पाहिल्यात. आपल्याला काय वाटतं? मराठी माणसावर अन्याय झाला की त्याची परिस्थिती काय होते हे महायुतीच्या सरकारनं करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांनी सगळ्या प्रांतातल्या लोकांनी नटलेला जरी असला तरी मराठी माणसाला त्रास देणं किती महागात पडू शकतं हे काल शासनानं दाखवलेलं आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचं सरकार आहे. मराठी माणसाला जर कोण जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका घेत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही आमच्या शासनाची भूमिका आहे. सर, एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच असताना पाहायला मिळते. दुसरीकडे आपल्या जिल्ह्यात योगेश कदम यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. उदय सामंत यांनीच पालकमंत्री व्हावं ही माझी भावना असल्याचं त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला तेच सांगतो की शिवसेना हा पक्ष माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर चालतो आणि योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो. शेवटी आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. मी पालकमंत्री झालो तर योगेशजी पालकमंत्री झाल्यासारखे आहेत. ते पालकमंत्री झाले, त्यांना काही पद मिळालं, आता त्यांना 4-5 खाते मिळाले, मला देखील समाधान आहे. कारण आज माझ्यासारख्या व्यक्तीला पालकमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना योगेशजींना 4 खाती महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मिळालेली आहेत. त्याच्यातून देखील ते चांगलं काम करतील. त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. त्याच्यामुळे योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या देखील राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पदं पादाक्रांत करावी या शुभेच्छा देतो. तेव्हा आपल्याकडे मराठी भाषा खात्याचं आपल्याला मंत्रिपद मिळालेलं आहे. केशव कविशूर असेल, पुढे अन्य मराठी भाषाबाबत आपल्याला करण्यासारखं आपला पहिला विजन काय आहे? मराठी भाषा हे खातं मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील आणि अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं भावनिक असं आहे. या खात्याकडे आपण सगळ्यांनीच, मंत्र्यांना म्हणजे मी पण आणि आपण देखील सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला मराठी भाषेची ताकद देणारं हे खातं आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं गाव करायचं आहे, कवितांचं गाव करायचं आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलनं घ्यायची आहेत, युवा साहित्यिक तयार करायचे आहेत, त्याच्यामध्ये युवा लेखक तयार करायचे आहेत, युवा कवी तयार करायचे आहेत. त्याच्यामुळं फार मोठं संस्कृती असलेलं आपलं राज्य असलेल्या राज्याचं मराठी भाषेचं खातं, मातृभाषेचं खातं माझ्याकडे आहे. विविध योजना याच्यामधनं मी स्वतः राबवणार आहे, नवीन योजना त्याच्यामध्ये आणणार आहे. मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं हे अतिशय महाराष्ट्रासाठी उपयुक्त असं खातं आहे, मराठी माणसासाठी उपयुक्त खातं आहे, मराठी भाषेसाठी उपयुक्त खातं आहे. आणि हे खातं राज्यमंत्री म्हणून 2013-14ला मी सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शालेय शिक्षणापर्यंत मराठी भाषा, व्यवहारामध्ये मराठी भाषा, न्यायालयामध्ये मराठी भाषा, अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही मराठी भाषेचं काम करणार. एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि आता फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री, दोन्ही काय फरक वाटतो काम करताना? आता सुरुवात आत्ताच केली पण नाही, शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी उद्योगमंत्री असताना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये देखील होतो, कारण देवेंद्रजी त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. आता थोडं मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत
आणि आमचे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे दोघांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळं, लक्षात आलं का माझा मतदार्थ, अडचण असण्याचं काही कारण नाही. सर छोटासा प्रश्न आहे का मंत्रीपद नाही मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहे. भुजबळ साहेब काहीतरी सुरंग लावणार, भूकंप करणार वगैरे वगैरे सगळे चालले. आता आपण सिनियर आहेत या क्षेत्रामधले, काय वाटतं सर आपल्याला? शिवसेनेमध्ये कोणी नाराज नाही हे स्वतः शिंदे साहेबांबरोबर पत्रकार परिषद घेऊन आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. भुजबळ साहेबांच्या बाबतीमधला बोलण्याचा अधिकार मला नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत अजितदादांचे. तेव्हा अजितदादा याच्यावर भूमिका स्पष्ट करतील, त्यांचे नेते भूमिका स्पष्ट करतील. साहेब भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील का? हे काही सस्पेन्स गोष्टी ठेवल्या पाहिजेत, काही सिक्रेट ठेवल्या पाहिजेत. येत्या 2 दिवसामध्ये रायगडचं पालकमंत्री कोण होईल हा सस्पेन्स दूर होईल.